शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. आमच्या ऊसाला दर मिळाला पाहिजे, आमच्या भाताला दर मिळाला पाहिजे, आमच्या सोयाबीनला दर मिळाला पाहिजे, सगळ्या गोष्टीला दर मिळाला पाहिजे. जो आम्हाला योग्य दर देईल त्या माणसाचा आम्ही शेतकरी विचार केला जाईल. युवकांच्या प्रश्नांची जाण असणारा एखादा अभ्यासू व्यक्तिमत्व तिथं असणं गरजेचं आहे. सत्यजित शिवाजीराव देशमुख साहेब हे गोरगरिबांना अल्पभूधारक यांना जो सावरून मदत करून जो पुढे घेऊन जाईल त्या पार्टीला मी त्या याला मत देणार आहे. चांगल्या पद्धतीने काम सगळ्या बाजू हँडल करणार. आम्हाला दुसरा आमदार करायचं काय? ही चर्चा आहे, फक्त चर्चा ही चर्चाच राहणार. तिकीट ही भावनाच मिळणार. कोण चांगलं आम्हाला शेतकऱ्यांना सहकार्य करील आणि विधवा बायकांचा विचार कोण करील त्यांना दे. पण आता या भाजपच्या कमळ या चिन्हावरती नक्कीच त्यांना उमेदवारीही मिळेल आणि ते विजयी होतील. 24 कॅरेटच बघून माणूस घेणार आहे, कारण 16 कॅरेट 14 कॅरेट ही काही बोगसगिरी पितळ मिक्स करून नाद नाही करणार. त्याचा शेतकऱ्यांचं भलं करणार, शेतकऱ्यांचं गोरगरिबांचं मरण नसतं. महागाईमुळे शेतकऱ्यांना काय परवडत नाही. विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत होता. तो स्वतः कष्टातून त्यांनी कारखाना उभा केला. त्या कारखान्याच्या माध्यमातून हजारो युवकांना इथं काम दिलं आणि यात मुलकाची महागाई केली आहे. ते देशाचं भवितव्य करणारा आपला आमदार यावं असं वाटतंय. शरदात रंगत असे उत्सव हा नवरात्रीचा. मनोभावे उपासना सोबतीला स्वाद गोकुळचा. गोकुळतर्फे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. शिराळा विधानसभा मतदारसंघातील सागाव या गावी आपण आलेलो आहे. तिथे जनतेचा कौल जाणून घेऊया की त्यांच्या मनातील आमदार कोण आहे. सागावमध्ये सागाव शिराळ मतदारसंघातील सध्याचे आमदार आहेत मानसिंगराव नाईक. आमचं म्हणणं काय आहे, सामान्य शेतकऱ्यांचं, शेतकरी कष्टकरी वर्ग आम्ही शेतकरी आहे. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. आमच्या ऊसाला दर मिळाला पाहिजे, आमच्या भाताला दर मिळाला पाहिजे, आमच्या सोयाबीनला दर मिळाला पाहिजे, सगळ्या गोष्टीला दर मिळाला पाहिजे. जो आम्हाला योग्य दर देईल त्या माणसाचा आम्ही शेतकरी विचार केला जाईल. मामा, तुम्हाला काय वाटते आमदार कोण असावा? काय आमदार हाईट माहिती भाऊ आहे. तुम्हाला काय वाटते आम्हाला पण काय माहिती भाऊच आहे. मामा, तुम्हाला कोण वाटते? मामा, तुम्हाला कोण वाटते आमदार कोण व्हावा? आम्हाला काय आता बोलले का नाही ते तसंच पाहिजे. आमच्या मनातील आमदार सत्यजित शिवाजीराव देशमुख साहेब हे आहेत. तर ते तुम्हाला का हवेत आणि त्यांनी काय असं काम केलं की ज्यांच्यासाठी तुम्ही त्यांना मतदान करू इच्छिता? आता तसं पाहिलं तर त्यांचे वडील हे माजी सभापती होते आणि त्या दृष्टीनं त्यांना आत्ता ह्या घडीला हे पद देणं आवश्यक आहे असं आमच्या सामान्य जनतेचं मत आहे. आम्हाला असं वाटतं की यावेळी सत्यजित देशमुख भाऊ यांना आमदार म्हणून लोक मोठ्या पसंती क्रमांकानं निवडून देतील आणि ह्यावेळीचे आमदार हे तेच राहतील. पण आता अजून सत्यजित भाऊंचं तिकीट फायनल झालेलं नाही आहे. कदाचित सम्राट माडिक यांना सुद्धा तिकीट मिळू शकते अशी चर्चा मार्केटमध्ये चालू आहे. ही चर्चा आहे, फक्त चर्चा ही चर्चाच राहणार. तिकीट ही भाऊंनाच मिळणार. सत्यजित भाऊ तुम्हाला का हवेत? त्यांनी कोणता विकास केला आहे? त्यांच्याकडे एक व्हिजन आहे वेगळ्या प्रकारचं. तळागाळापर्यंत लोकांच्यापर्यंत स्वतः पोचतात. ते लोकांच्या अडीअडचणी समजून घेतात आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. सत्यजित भाऊ. तुम्हाला काय वाटतं? सत्यजित भाऊ का काम चांगलं आहे. आमच्या मनातील आमदार सत्यजित देशमुख. सत्यजित देशमुख का असावेत? कारण साधारणतः आत्ताच्या ह्याच्यात बघितलं तर युवकांच्या प्रश्नांची जाण असणारा एखादा अभ्यासू व्यक्तिमत्व तिथं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आदरणीय देशमुख साहेबांच्या माध्यमातून त्यांनी या भागात अनेक दौरे केलेले आहेत, अनेक विकास कामाच्या माध्यमातून त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये त्यांना वाव मिळून नक्कीच जनता त्यांना संधी देणार असं एकंदरीत चित्र आहे. गेल्या 2 विधानसभेच्या दरम्यान त्यांना जरा थांबावं लागलं किंवा वाट पाहावी लागली. पण आता या भाजपच्या कमळ या चिन्हावरती नक्कीच त्यांना उमेदवारीही मिळेल आणि ते विजयी होतील. गोरगरिबांना अल्पभूधारक यांना जो सावरून मदत करून जो पुढे घेऊन जाईल त्या पार्टीला मी त्या याला मत देणार आहे. आमचे गोरगरिबासाठी मदत करील. आमचे 2 पाय मोडले ती आम्हाला गोष्टी कोण काय करेल औषधी आमच्या मतदान द्यावं. आमचा आमदार मानसिंग भाऊ तिने कामं चांगली करते. ती आमच्या मतदारसंघाची कामं तिने भरपूर केली म्हणून आम्हाला ते आमदार पाहिजे. मानसिंग भाऊ का असावेत? का असं आमच्या गावाची सुधारणा केली. मंगलनाथ मंदिर मानसिंग भाऊनं बांधले आणि काम चालू आहे. मानसिंग भाऊ का असावेत? कामं ती आम्ही सगळी कामं तिने तालुक्यात आमच्या गावासारखं काम कुठंच झालेलं नाही. चांगल्या पद्धतीने काम सगळ्या बाजू हँडल करणार. आम्हाला दुसरा आमदार करायचं काय? कोण चांगलं आम्हाला शेतकऱ्यांना सहकार्य करील आणि विधवा बायकांचा विचार कोण करील
त्यांना द्यायचं. शेती करणाऱ्या राबणाऱ्या बायकासनी पगार वाढावा हीच आमची इच्छा आहे. एक अजून काय लिस्ट लागलेलं नाही, पण मी आणि बघणारा 24 कॅरेटच बघून माणूस घेणार आहे. कारण 16 कॅरेट 14 कॅरेट ही काही बोगसगिरी पितळ मिक्स करून नाद नाही करणार त्याचा. आणि खऱ्याला शिकलेल्या माणसाला हीच योग्य धडा आहे आणि हीच माणूस आज इथनं पुढं आयुष्यात पण बघणार आहे. सुदृढपणे व्यवस्थित काम करणारा, लोकांच्यासाठी उपयोगी पडणारा नेतेगिरी कुठला आम्ही पक्षानं बघत नाही. आज पक्ष बघायचं संपून गेले. लोकांच्यात अजून संभ्रम इथं निर्माण असा झालेला आहे की दुसरा उमेदवार, एक उमेदवार आहे ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मानसिंग भाऊ नाईक, व आता दुसऱ्या ज्यांचे जे विरोधक म्हणू शकतो आपण, पण ते विरोधक नेमके कोण आहेत? की सत्यजित देशमुख आहेत की सम्राट माडिक आहेत का आणखीन कोण तिसरे उमेदवार आहेत जे त्यांचे विरोधक म्हणून उभा राहू शकतात? आमच्या मनातील आमदार सत्यजित देशमुख भाऊ आहेत. सत्यजित देशमुख भाऊ, पण आता ते भारतीय जनता पार्टीचे सत्यजित देशमुख, पण आता असा विषय चालला आहे की सत्यजित देशमुख यांना तिकीट देणार की सम्राट माडिक यांना तिकीट देणार? ते महायुतीतला निर्णय आहे, तो जे निर्णय देतील ते आहे तर महायुतीचं काम करण्यात. समजा आता तुमचे आवडते सत्यजित देशमुख आहेत, तर सत्यजित देशमुख जर आमदार व्हावेत अशी तुमची इच्छा असेल तर का व्हावेत? आदरणीय शिवाजीराव देशमुख साहेबांचं काम महाराष्ट्रभर मोठं होतं. तरी शृंखला कुठं तर या मध्यंतरी काळात खंडित झाली. ती जर पुन्हा कार्यान्वित करायची असली तर आज सत्यजित देशमुखांना आमदार होणं फार मोठं गरजेचं आहे. आणि तालुक्याचं जे मोठं जुनं प्रकल्प आहेत किंवा प्रशासकीय पातळीवरलं काम आहे ते नाळ जर पुन्हा महाराष्ट्रभर जोडायचे असेल तर सत्यजित देशमुखांना आमदार करणं फार गरजेचं आहे. मानसिंग भाऊ नाईक. मानसिंग भाऊ का असावेत असं तुम्हाला वाटतंय? चांगला नेता आहे, रोजगार दिला लोकांना त्यांनी. आमच्या मनातील आमदार हे आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊच आहेत. कारण विकासाची जी गंगा आहे ती आमच्या चांदोली धरणापासून ती नेरल्यापर्यंत असेल किंवा तांबव्यापर्यंत असेल, हे मतदारसंघाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आदरणीय मानसिंग भाऊंनी पूर्ण मतदारसंघात एक गाव असं शिल्लक नाही की तिथं त्यांनी विकास निधीचा वापर केलेला आहे. आणि आमच्या मतदारसंघातला कुठल्याही गावात तुम्ही जावा, कुठंही जा, तुम्हाला एक रस्ता किंवा अगदी आता तुम्ही मांगल्यात आहे, मांगल्यातली एक पानंद जरी म्हटला, आमच्या गावातल्या पानंदीसुद्धा डांबरी झालेत. म्हणजे इतर ठिकाणी लोकांना शेतात जायला गुडघ्याभर चिखलातनं जायला लागते, पण आमच्या आमदारांनी आम्हाला शेतापर्यंत जायला डांबरीचे रस्ते दिले. शिराळा मतदारसंघाचा जर विचार केला तर आज कार्यरत असणारे मानसिंगराव नाईक भाऊ हेच आमदार म्हणून आम्हाला यापुढे हवे आहेत. याचं कारण असं की शिराळा मतदारसंघाचा जर विचार करता आज शिराळा मतदारसंघात एक औद्योगिकरणाचं पाया म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण याच्या अगोदर जर विचार केला तर शिराळा मतदारसंघात एकही उद्योग व्यवस्थित असा नव्हता. मानसिंगराव नाईक भाऊंनी स्वतः कष्ट करून शिराळा तालुक्यातील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत होता, तो स्वतः कष्टातून त्यांनी कारखाना उभा केला. त्या कारखान्याच्या माध्यमातून हजारो युवकांना इथं काम दिलं. त्याचबरोबर ऊस तोडणी मजूर असतील, ऊस वाहतूकदार असतील, ट्रॅक्टर मालक असतील, यांच्या सगळ्या कुटुंबांचा त्यांनी विचार केला आणि त्या माध्यमातून सर्वांना रोजगार प्राप्त करून दिला. त्याचबरोबर मानसिंगराव नाईक भाऊ हे प्रशासनात अतिशय एक चांगल्या पद्धतीचं काम करणारं नेतृत्व आहे. याचं उदाहरण जर सांगायचं म्हटलं, आज तुम्ही शिराळा तालुक्यात जर गेला, तालुक्याचे ठिकाण शिराळा आहे, शिराळामध्ये जर गेला तर आज प्रशासकीय इमारत पहा, त्याच्याच बाजूला असणारं गट विकास अधिकाऱ्यांचं पंचायत समितीचं इमारत पहा. तसंच आज शिराळा तालुक्यामध्ये याची आरोग्याची कुठल्याही प्रकारची सोय नव्हती, पण मानसिंगराव भाऊंनी प्रयत्न करून शिराळा तालुक्यामध्ये शिराळा गावामध्ये आरोग्य केंद्र हे जिल्हा उपकेंद्र त्याला स्थान देऊन हे त्या ठिकाणी अतिशय सुसज्ज पद्धतीची इमारत उभा केल्या. त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्यावर शिराळा तालुक्यामध्ये शिराळा गावामध्ये अतिशय सुसज्ज पद्धतीची अशी इमारत उभी केल्या की जेणेकरून लोकांना तिथं बँकेचे त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्यांचं निराकरण होईल. लोकांना शक्य नसते की सांगलीच्या ऑफिसपर्यंत जाणं शक्य नसते, त्यासाठी भाऊंनी या ठिकाणी अतिशय सुसज्ज पद्धतीची इमारत उभा केली. तसंच आज मांगल्याचा जर विचार करता मानसिंगराव नाईक भाऊंनी या 10 वर्षात त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे. आज रस्ते बघा, नाले बघा, मांगले गावात असे एकही ठिकाण नाही की ज्या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था आहे किंवा नाल्याची दुरावस्था आहे. किंवा त्याचबरोबर मानसिंगराव भाऊंनी मांगले गावामध्ये शेतीच्या पाण्याचा फार मोठा प्रश्न निर्माण होता. आज मांगले गाव हे वारणाकाठी वसलेलं गाव आहे, परंतु ह्याच गावची अशी परिस्थिती होती की 40% भाग हा कोरडवाहू होता. ते यासाठी वारणा नदीच्या बॅकवॉटरचं पाणी तर थांबवून ठेवून
इतर मांगलेच्या उत्तर भागात असणाऱ्या मोरणा नदीवर एक कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधून हा 40% शेती पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. त्याचबरोबर शिराळा मांगले रोडवर असणारं सावर्डे धरण, या सावर्डे धरणाची डागडुजी करून हे मांगले गावाच्या शेतीच्या पाणी प्रश्नाचा फार मोठा त्यांनी व्यवस्था करून दिल्या. त्याचबरोबर मांगले गावामध्ये आज रोजी 9.5 कोटीच्या पिण्याच्या पाण्याची स्कीम सुरू आहे आणि त्या स्कीमला ते स्कीम काही कारणास्तव बंद झाली होती, त्याला स्थगिती मिळाली होती. कारण 4.5 कोटीची असणारी स्कीम हे मागच्या काही वर्षापूर्वी तिला मंजुरी होती, परंतु 4.5 कोटीचं हे बजेट वाढल्यानंतर ही स्कीम अपूर्ण सुरू होत नव्हती. त्यासाठी मानसिंग भाऊंनी प्रयत्न करून त्या 4.5 कोटीच्या स्कीमचं 9.5 कोटी त्याला निधी मंजूर करून दिला आणि ती स्कीम पूर्णत्वास होत आहे. आणि अशा पद्धतीनं मानसिंग भाऊंनी सर्वच क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. आणि नुसतंच राजकारण म्हणून नाही तर एक सर्वसामान्य माणसाची भावना जर आज विचारली तर तुम्ही सर्वसामान्यांच्या तोंडात मानसिंगराव नाईक भाऊंचंच नाव येते. आज रोजी मानसिंग भाऊंनी हे सार्वजनिक स्वरूपाची कामं भरपूर केली. त्याचबरोबर मानसिंग भाऊंनी वैयक्तिक स्वरूपात आपल्या विश्वास कारखान्याच्या माध्यमातून असू दे, त्यांच्या आरोग्यासाठी, दवाखान्यासाठी किंवा शिष्यवृत्तीसाठी वैयक्तिक स्वरूपाची मदत ही भाऊंनी भरपूर लोकांना केली आहे. त्याच्यामुळं आमच्या शिराळा तालुक्यातील सर्व मतदारसंघातील लोकांच्या जनतेच्या मनातला आमदार हे मानसिंगराव नाईक भाऊच असतील आणि येणाऱ्या काळामध्ये मानसिंग भाऊ प्रचंड मताने विजयी होतील यात काय आम्हाला शंका नाही. आपण बघितलं, आपण मांगले गावात आलो आहे तर या ठिकाणी दान करणारे मतदाता आहेत. तर त्यांना ज्या पद्धतीनं मानसिंग भाऊ यांनी काम केलेलं आहे ते केलेल्या कामाची त्यांनी लिस्टच वाचून दाखवल्यागत आपल्याला त्यांनी म्हणजे लोकांच्या मनापर्यंत किती मानसिंग भाऊ पोचलेत हे आपल्याला यावरून समजतंय. आमच्या मनातील आमदार निश्चितच मानसिंगराव नाईक. मग मानसिंगराव नाईक हे तुमच्या मनातील आमदार आहेत, पण असं तुम्हाला का वाटतं की तेच आमदार व्हावेत? आज कसं झालं की या शिराळा तालुक्याचा विकास भूतपूर्वापासून की काँग्रेसचं सरकार असो किंवा अन्य कोणतं तरी सरकार असलं भूतकाळातील, तरीसुद्धा मग आमच्या शिराळा तालुक्याचं नाईक कुटुंबियांचं आणि जनतेशी असं निगडीत असणारं कौटुंबिक वातावरण हे सदैव राहत गेले. त्यामुळं मानसिंगराव नाईक यावेळेला सुद्धा आम्हाला परत एकदा यावं अशी आमची इच्छा आहे. सम्राट नानासाहेब महाडिक. तर महाडिक हे जर तुम्हाला आमदार हवेत तर का हवेत? एक नवीन चेहरा आहे आणि शिराळा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी विविध विकास काम मार्गी लावले आहेत. लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म असतील, पंतप्रधान उज्ज्वल गॅस योजना असेल, किंबहुना केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या PM किसानचे असतील फॉर्म, किंबहुना जवाहर विहिरी असतील, केंद्र शासन आणि राज्य शासनानं ज्या योजना जाहीर केल्या त्या सगळ्यांची अंमलबजावणी सम्राटबाबा महाडिक यांनी अतिशय चांगल्या प्रकारे घरोघरी पोचवली आहे. शिराळा तालुका हा डोंगरी आणि दुर्गम तालुका आहे. तर हा शिराळा तालुका वाळवा तालुक्यातल्या 48 गावात सम्राटबाबा महाडिक यांनी पक्षाची, केंद्र शासनाचे, राज्य शासनाच्या माध्यमातून घरोघरी पोचलेले आहेत. आणि त्यांच्यामुळं आज सामान्य माणसाला जीवनात आर्थिक क्रांती झालेली आहे. सर्वसामान्य माणसाला जवळ घेऊन त्याचे विविध प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत. आमची शिराळ्याच्या नागपंचमीसाठी पूर्वीप्रमाणे चालू राहावी ह्यासाठी सुद्धा त्यांचं प्रयत्न सुरू आहेत. किंबहुना युवकांना बरोबर घेऊन त्यांना चांगल्या चालना देण्याचं काम ते करत आहेत. वाळवा शिराळा दूध संघाची त्यांनी स्थापना करून तो अतिशय चांगल्या प्रकारे चालवला आहे. आणि नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निकल जे काही कॉलेज आहेत त्याच्या माध्यमातून जो काही शैक्षणिक संकुल आहे तो राहुलदादा महाडिक, सम्राटबाबा महाडिक यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे. त्यामुळं हजारो विद्यार्थी तिथं आज चांगल्या प्रकारे काम करतात. आणि स्वर्गीय नानासाहेब महाडिक ह्यांचा सामाजिकचा वारसा सम्राटबाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे जोपासलेला आहे. आणि या शिराळा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीवस्तीवर सम्राटबाबा महाडिक यांचा कार्यकर्ता आज तिथून चांगल्या प्रकारे उभा आहे सक्षमपणे. आणि सम्राटबाबांना आमदार करण्यासाठी कार्यकर्ते सुद्धा जीवाचं रान करत आहेत. आणि सम्राटबाबा महाडिक यांनी केलेली विकास कामं, त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेलं बळ, सामान्य कुटुंबातल्या माणसाला त्यांनी जी आपुलकीचं नातं जोपासलं आहे, ह्या नात्याच्या जेव्हा सम्राटबाबा महाडिक निश्चितपणे ह्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार होतील असा ह्या सामान्य जनतेतून आवाज उठत आहे. आणि त्यांनी जे काही 5 वर्षात त्याच्या पाठीमागंसुद्धा सर्वसामान्य माणसाची जी नाळ जोडलेली आहे, महिला, शेतकरी बांधव, युवक, शैक्षणिक चळवळ असेल, किंबहुना इथले काही सार्वजनिक प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे हाताळले आहेत. आणि सगळ्यांना न्याय द्यायची भूमिका त्यांची आहे. आणि सर्वसामान्य माणसाच्या मांडीला मांडी लावून बसणारा सम्राटबाबा महाडिक हा एक चांगला माणूस आहे. आणि हे जर आमदार झाले हे आमदार निश्चितच होतील असा आम्हाला विश्वास आहे. मानसिंगराव नाईक का असावेत? कारण महिलांच्या संरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी
काँग्रेस असावं महिलांच्या संरक्षण 1500 रुपये देऊन कामाला काहीसुद्धा उपयोग नाही. जे 1500 दिलेल्याचा उपयोग नाही, पण हे म्हणतात 1500 दिल्याचा उपयोग नाही. तुम्हाला मिळालेत का 1500? मिळालेत की त्याचा उपयोग झालाय का? झालाय, भरपूर झालाय तसा. तुमच्या मनातील आमदार कोण असावा? ते नाही सांगू शकत. काम करणारा असावा, जनतेचं संरक्षण करणारा काम करणारा असावा, कुठल्याही गटाचा कुठल्याही पक्षाचा असण्यापेक्षा काम करणारा असावा. काम करणारा असावा. तुमच्या मनातील आमदार कोण आहे व कोण असावा किंवा का असावा? आमदार कोण पण असावा, पण आपलं जनतेच्या विकासासाठी असावा, एवढंच आहे. जनतेचं हित झालं पाहिजे, जनतेचा फायदा झाला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. हां, एवढंच आमचं म्हणणं आहे, बाकीचं काही नाही. कोणाचा विकास करेल त्यांनी निवडून द्यावं. म्हणजे विकासाचा मुद्दा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा मुद्दा तोच आहे. मानसिंग भाऊ काय काम करते, विकास कामे चांगली करते. ते कालच परवा भेट दिली आमच्या गावात त्यांनी. मानसिंग भाऊ असावा. तर का असावेत मानसिंग भाऊ असं वाटते तुम्हाला? काय विकास काम करतोय, म्हणजे विकासाचा मुद्दा महत्त्वाचा. हा विकासाचा मुद्दा महत्त्वाचा. विकास करणारा आमदार असावा. तुमच्या मनातील आमदार कोण असावा? मानसिंग भाऊ मग का असावेत असं वाटते तुम्हाला? विकास करते म्हणजे असावे असं वाटते. मानसिंगराव फतिंगराव नाईक. मानसिंग फतिंगराव नाईक मग नाईक हे आमदार का असावेत असं तुम्हाला वाटतं? भरपूर त्यांनी विकास केलेला आहे. भरपूर म्हणजे सगळ्या थरातील लोकांनी त्यांनी केलं आहे. कुठला विकास राहिलेला असा नाही काय. कोण विकास करेल ते असावा. असा विकास करणारा आमदार असावा. हा, विकास करणारा आमदार असावा. शेतकऱ्यांचं भलं करणारा, शेतकऱ्यांचं गोरगरिबांचं मरण नसावं. महागाईमुळे शेतकऱ्यांना काय परवडत नाही, आणि यात मुलकाची महागाई केली आहे. ते देशाचे भवितव्य करणारा आपला आमदार यावा असं वाटतंय. सत्तूभाऊ देशमुख तर का असावे तुम्हाला वाटते ते? युवा आहेत, नवीन आहेत, जरा बदल हवा आहे. जे कार्य चांगलं करतील त्यासनी मतदान होणार. मानसिंगराव नाईक. मानसिंगराव नाईक तुम्हाला का वाटतात की ते आमदार का व्हावेत आणि का असावेत? सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे आमदार मानसिंगराव नाईक यांना पुन्हा एकदा जनतेनं संधी देऊन आमदार करावे. कारण या तालुक्यातील अनेक हे आहेत, कामं आहेत. त्या कामांचा पूर्णपणे पाठपुरवठा करणारा एकमेव आमदार मानसिंगराव नाईकच आहेत. मग मानसिंगराव नाईक यांनी आतापर्यंत विकास कामं केलेत की नाही केलेलीत? आज ह्या शिराळ्याच्या नगरपंचायत या रस्त्यावरनं जर चालताय तुम्ही, तो रस्ता मानसिंगराव नाईकांच्याच प्रयत्नातून झालेला आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.